काँग्रेसच्या क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवरती हायकमांड संतप्त। क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार। राज्यात पुन्हा कंत्राटी भरतीला मान्यता। वैद्यकीय क्षेत्रामध्ये 6830 पदं भरली जाणार। ऑक्टोबर 2023 मध्ये फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा रद्द केला होता निर्णय। गिरणी कामगारांची आज मुंबईत बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीत चर्चा। दादरच्या श्रमिक संघटनेच्या कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा अकोल्यामधील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलला जाणार। खेडकरांविरोधामध्ये असलेल्या आरोपांमुळे प्रशासनाचा निर्णय। घाटकोपरमधील होर्डिंग जोरदार वाऱ्यामुळे कोसळलं नाही। बांधकामातील बेकायदेशीरपणा जबाबदार। SITच्या आरोपपत्रामध्ये VJTI आणि हवामान खात्याचा दाखला। मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। सिंधुदुर्गाला 3 दिवस ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी, तर अमरावती, वर्धा आणि यवतमाळलाही ऑरेंज अलर्ट जारी। कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द। रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणामध्ये दगड आणि माती आल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। तुतारी, मांडवी आणि जनशताब्दी एक्सप्रेस रद्द। प्रवासी संतप्त। नगरच्या जामखेड तालुक्यामधील लेंडी नदीवरील पूल खचला। मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला पूर। वाहतूक दुसऱ्या मार्गावरती वळवण्यात आल्याची माहिती। बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 2 दिवसांपासून बत्ती गुल। रुग्णांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल। टॉर्चवरती उपचार करण्याची वेळ। रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता। वाखरीमध्ये आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं उभं रिंगण। संत ज्ञानेश्वरांची पालखी ही वाखरीमध्ये घेणार। उद्या पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करणार।